आपण या ठिकाणी घेतलेलं आहे आणि म्हणून देशाच्या सरकारला, राज्याच्या सरकारला आम्ही जाहीर या ठिकाणी सांगू इच्छितो, जर आमच्या नावाला लागलं तर ज्या बटन दाबून तुम्हाला तिथे पोहोचवलंय, दुसरं बटन दाबून तुम्हाला खाली घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही, ही आमची शक्ती हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आमच्या ज्या भगिनी सगळ्या अंगणवाडी सेविका आमच्या कष्ट करतात, घाम वाळतात, घरदार स्वतःचं मूल आमचं उपाशी राहतं, परंतु आम्ही समाजाची सेवा करतो. दिलेलं काम आमचं ऊन वारा पाऊस वाऱ्या कशाने समाना बाळगता आम्ही करतो, परंतु आमच्या डोळ्यातल्या अश्रू पुसायला मात्र कोणी येत नाही. याचा जाहीर निषेध आज आम्ही या सर्व अंगणवाडी सेविकांच्या वतीने या ठिकाणी करतो. त्या आंदोलनातून सरकारने जागं व्हावं हा इशारा आहे. येतो खाली झाकी है, बाकी पिक्चर अभी बाकी है. ये तो खाली झाकी है, ये तो खाली झाकी है. पुढचा पिक्चर आपण त्याला नंतर दाखवू. आणि म्हणून आपल्या मागण्यांचं निवेदन आपण सन्माननीय नामदार आदित्य तटकरे यांच्याकडे काल मंत्रालयात जाऊन मी स्वतः दिलेलं आहे. आमदार भाई जगताप साहेब यांनी त्याला सपोर्टिंग लेटर देऊन लवकरात लवकर आपली बैठक आयोजित करण्यासंदर्भात त्यांना सांगितलेलं आहे. त्यांची सुबुद्धी देव त्यांना देव. लवकरात लवकर आपली बैठक घेऊन आपल्या मागण्यांच्या संदर्भामध्ये चर्चा त्या ठिकाणी सुरू करू, असं त्या ठिकाणी आज या आंदोलनाच्या निमित्ताने मी त्यांना सांगतो. छोटे मोठे खालचे जे प्रश्न आहेत, काही सुपरवायझर, काही लोक तुम्हाला त्रास देतात. आज जाहीरपणे सांगतो, कोणाला फिकीर पाहायची कारण नाही. एका जरी अंगणवाडी सेविकेला मदतनीसांना विनाकारण जर त्रास दिला, त्याचे पळताभई थोडी केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. राष्ट्रीय मजूर संघाची ताकद काय तिला त्या ठिकाणी येऊन कळेल. तर घाबरायचं अजिबात नाही. तिथून पुढच्या काळात संघटित व्हायचं आणि संघर्षासाठी तयार राहायचं. आज सकाळपासून मेळाव्यामध्ये तुम्ही मोठ्या उत्साहात सहभागी झाला आणि या मोर्चामध्ये देखील या आंदोलनामध्ये आपण सहभागी झालात. त्या आंदोलनाच्या निमित्तानं देशातल्या सरकारकडे आपलं निवेदन पाठवण्याचं काम आपण करू, राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे निवेदन पाठवण्याचं काम करू. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते.
मुलानी नावाचे अधिकारी त्याच्यावर चौकशीसाठी नेमले होते आणि त्या मुलानी नावाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी त्याची सखोल पद्धतीने केली आणि त्याचा सविस्तर अहवाल पणन संचालकाला राज्य शासनानं सादर केला होता. त्याच्यामध्ये जे दोषी आढळलेले संचालक होते त्यातले जवळपास 5 संचालक आता पुन्हा विद्यमान संचालक मंडळामध्ये निवडून आलेले आहेत. हे संचालक मंडळ निवडून येतं म्हणजे गावच्या विकास सोसायटीचे प्रतिनिधी त्यांना मतदान करत असतात. एकेकाळी आशिया खंडातली आणि भारतातली एक नावाजलेली बाजार समिती होती. हवेली तालुक्याचे शिल्पकार स्वर्गीय अण्णासाहेब मगर यांनी या बाजार समितीचा पाया घातला. पुणे शहरामध्ये जुन्या मंडईत एकेकाळी बाजार समिती होती. ती मंडईतली बाजार समिती बुलटेकडीला त्यांनी शिफ्ट केली आणि 67 साली ही बाजार समिती सुरू झाल्यानंतर तिचा आलेख उंचावत गेला आणि अतिशय मोठा व्यवहार असलेली, मोठ्या प्रमाणात आवक असलेली, मोठा टर्नओव्हर असलेली बाजार समिती आज मात्र रसातळाला चाललेली आहे आणि तिचा एकूणच कारभार जर आपण पाहिला तो अतिशय किळसवाना आणि संतापजनक अशा पद्धतीचा राहिलेला आहे. मधल्या काही वर्ष, जवळपास 19 वर्ष तिथे प्रशासक नेमलेले होते. याचं कारण असं की त्याच्या अगोदरची जी बाजार समितीवरची संचालक मंडळी होती त्यांनी त्याच्यामध्ये अनेक गैरव्यवहार, गैरकारभार केला.